विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। सद्गुरु देव महाराज की जय। नारेश्वरी भगवान की जय। पुण्य संत स्वामी हरे तुलसी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। देवामचा जीव सकाळ जीवांचा देव आहे जवळी आम्हा अंतर्बाहे देवगोड तुम्ही कोडाचेही कोड देव आम्हा राखे घाली कळकाळासी काखे देवदयाळ करी तुकयाचा सांभाळ देव आहे जवळी आम्हा अंतर्बाहे विठ्ठल ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गारो प्रथमनामान पाण्डुरङ्गाकर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्रसंगी प्रप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचे कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांचे खाण जे सर्व साधकांचा कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचा महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत श्री तुकोबरा यांचा देवाबद्दलचे 5 मुद्दे सांगणारा अत्यंत गोड मार्मिक असा अभंग आज या ठिकाणी भगवत चिंतनाकरिता घेण्यात आलेला आहे। बघा, जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये 5 मुद्दे सांगतात। मुद्दे कुठले आहे ते लक्ष देऊन ऐका। पहिला मुद्दा आहे, ज्या देवाची आम्ही भक्ती करतो, ज्या देवाची आम्ही साधना करतो, त्या देवाचं आणि माझं नेमकं नातं तरी काय आहे? तो माझा कोण आहे आणि मी त्याची कोण आहे? देवाचा आणि भक्ताचा संबंध काय हे आपल्याला प्रथम चरणात बघायचं आहे। देव आहे, पण नेमका तो कुठे आहे, त्या देवाचं अस्तित्व कुठे आहे ते द्वितीय चरणामध्ये सांगतात। त्या देवाचं स्वरूप कसं आहे ते तृतीय चरणामध्ये सांगतात। त्या देवाचं कार्य काय आहे ते चतुर्थ चरणामध्ये सांगतात आणि त्या देवाचा स्वभाव कसा आहे ते पंचम चरणामध्ये सांगतात। एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आज आपल्याला देवभक्ताचं नातं, देवाचं अस्तित्व, देवाचं स्वरूप, देवाचं कार्य आणि देवाचा स्वभाव बघायचा आहे। आम्हाला देव बघायचा आहे। माहित नाही मला तुमच्या डोळ्यासमोर भगवान परमात्मा येईल की नाही, डोळ्यासमोर येऊन भगवंत दर्शन देईल की नाही मला माहित नाही, पण जर तुम्ही चित्त एकाग्र करून जर चिंतन ऐकलं तर तुमच्या अंतर्मनातील जो भगवान परमात्मा आहे, जो अंतरात्मा आहे, जो परमात्मा आहे, तो नक्कीच तुम्हाला एक विलक्षण अशी अनुभूती कीर्तनामधनं देऊन जाईल। फक्त तुम्ही लक्ष केंद्रित इकडे करा, एकाग्र चित्तेने कीर्तन श्रवण करा। जगद्गुरु तुकोबरायांच्या या दिव्य वाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरुणालय भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा
साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नामोल्लेख आहे, महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण आमची सखी आमच्या सुनीताताई पाटील ताईंच्या आणि आमचे योगेश महाराजांच्या आणि ताईंच्या सुंदर अशा नियोजनाखाली चालत असलेला हा भव्य दिव्य हा सोहळा, हा सप्ताह, आणि या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प हे आदरणीय ताईंच्या वतीने, महाराजांच्या वतीने मज सारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. खरं तर ताईंच्या पर्यंतही माझं नाव ज्यांच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे, अशा आमच्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणाऱ्या गान कोकिळा, गेली अनेक वर्षापासून ज्यांचं आपण गायन ऐकतो आहोत, अशा असणाऱ्या आमच्या सखी, आमच्या भगिनी हरिभक्तपरायण आमच्या रुपाली ताई, कुठेतरी ताईंच्या माध्यमातून हा धागा दोरा लागला आणि म्हणून आज मला तुमच्या समोर येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सकल माय पित्यांचं दर्शन मला घडलं. आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, खरं तर हे आमच्या नाशिक जिल्ह्याचं खूप मोठं वैभव आहे बरं का. हे नाशिक जिल्ह्याचं खूप मोठं भूषण आहे. आणि आज सगळ्या आपल्या लोकांच्या समवेत ही प्रभू परमात्म्याची सेवा करायची आहे. हा आनंद काहीतरी आगळा आणि वेगळाच असतो. बघा, आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात. कीर्तनाला येताना अंतर्मनामध्ये काहीतरी घेऊन यावं लागतं. खरं तर इथे जो येतो ना, तो प्रभू परमात्म्याच्या इच्छेने येतो. आज तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणारा भगवान परमात्मा आहे, हे अगोदर जीवाला कळालं पाहिजे. आपण इथे कुणाच्या आमंत्रणाने नाही आलो. इथे माझ्या मनाला ओढून घेऊन येणारा तो भगवंत आहे. कारण एक गोड वाक्य आहे, सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट जाते हैं. कथा कीर्तन में वही आते हैं जिन्हें मेरे प्रभु रामचंद्र बुलाते हैं. भगवंताने तुम्हाला बोलावलंय, भगवंताचं आमंत्रण आहे. या धर्म मंडपामध्ये बसण्यासाठी सुद्धा भगवंताची इच्छा असावी लागते. नाहीतर बघा ना, काहींना येण्याची इच्छा असते, येण्याची इच्छा असते, पण काहीतरी मध्ये अडथळे येतात की नाही. तुम्हाला अनुभव असेल, आपल्या शेजारणी पाजारणीचा अनुभव असेल तुम्हाला. येण्याची इच्छा होती ग, पण अचानक माझ्या घरी पाहुणे आले. मला यायचं होतं ग, पण माझं लेकरू उठलं, ते रडायला लागलं. या धर्म मंडपामध्ये बसण्यासाठी ना त्याची इच्छा असावी लागते. आपली इच्छा चालत नाही इथे. हे इथे जे काही घडतंय नाही सगळं त्याच्या इच्छेने घडतंय. आज तुमच्या गावामध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती मला कीर्तनरूपी सेवा, आज या ठिकाणी मी भगवंताचं चिंतन मांडते आहे, हे सुद्धा भगवंताने माझ्या जन्मपत्रिकेमध्ये तेव्हाच लिहून ठेवलेलं होतं. म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. हे जे सगळं चाललंय हे भगवंताच्या इच्छेने चाललंय. म्हणून या ठिकाणी येत असताना मनामध्ये एकच घेऊन यायचंय की देवा, या ठिकाणी आल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जे दोष असतील, माझ्या अंतःकरणामध्ये जे काही विकार आहे, ते या धर्म मंडपामध्ये येऊन, या कीर्तनामध्ये येऊन ते विकार, ते दोष नाहीसे झाले पाहिजे. देवा, अरे माझं जे चपळ चंचल असलेलं जे मन आहे ना, हे मन तुझ्या चरणावरती स्थिर झालं पाहिजे. देवा, अनंत युगापासून तुझ्या भेटीची ओढ लागली रे, अनंत जन्मापासून तुझ्या भेटीची ओढ लागलीये. ती भेट मला या कीर्तनामध्ये येऊन प्राप्त व्हावी. अरे नाही देवा, प्रत्यक्षात नाही रे, पण स्वप्नामध्ये येऊन का होईना तू मला भेट द्यावी. तेव्हा तुझ्या म्हणे आणि माझ्यामध्ये जे अनुभूतीतील अंतर आहे ना देवा, ते अनुभूतीतील अंतर या कीर्तनामध्ये येऊन कमी कमी व्हावं, या स्वच्छ पवित्र आणि निर्मळ हेतूने आपण कीर्तनाला आलेला आहात असं मी गृहीत धरते. कारण काय माहिती का, तुम्हाला बरं वाटावं, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करण्यापेक्षा तुमचं कुठेतरी बरं व्हावं असं कीर्तन करावं असं मला तरी वाटतं. इच्छा माझी एकच आहे. मी काय बोलणार आहे, मी पामर आहे, इथं बोलणारा मी आपण नसतोच.
या ठिकाणी ह्या व्यासपीठावरती या नारदाच्या गादीवरती बोलणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. तो जशी बुद्धी देईल, या मुखामधनं तो जसं काही वदवून घेईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आज या ठिकाणी यच्चावत प्राणी मात्रांच्या जर जीवाचा विचार केला तर अगदी जीवदशेपासून ते शिवदशेपर्यंत, मुंगीपासून ते हत्तीपर्यंत, नोकरापासून ते राजापर्यंत, गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत, अनाथापासून ते सनाथापर्यंत, काश्मीरीच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत जन्माला घातलेला एकूण एक जीव हा माझ्या भगवंताचा अंश आहे. आपल्याला सगळ्यांना जन्माला घालणारा माझा प्रभू परमात्मा आहे. आपल्याला सगळ्यांना भगवंतानेच जन्माला घातलेला आहे. खरं तर देवाचे आपल्यावरती खूप उपकार आहे हो. मी नेहमी सांगत असते बरं का, देवाचे खूप उपकार आहे आपल्यावरती. खरं तर आपल्यावरती अनेकांचे अनेक उपकार आहे. महिला मंडळ, आपल्यावरती अनेकांचे अनेक उपकार आहे. सरकारचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे ना. आपल्याला अनेकांकडनं अनेक काही गोष्टी मिळतात, त्यापैकी सरकारकडनंही आपल्याला काही ना काही नाही मिळत. तुम्हाला मिळतं ना. आपलं आता प्रमोशन झालंय, आपलं प्रमोशन झालंय. आता 1500 वरनं कितीवर गेलं? 2100 वर गेलं. पण मला सांगा, सरकारने दिलेले 2100 आपल्याला किती दिवस पुरतील हो? किती दिवस पुरतील? सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, जहर कधी जिरत नाही, आणि हे सगळं आमच्या डोक्यात काही शिरत नाही. म्हणून देव आम्हाला, अरे वा, एकदम बरोबर. म्हणजे तुम्ही कबूल केलं. आपल्याला देव न भेटण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला कळतंय. हे कळतंय, फक्त काय होत नाहीये? वळत नाहीये. आम्हाला कळतं हो सगळं. हे किती दिवस पुरणार आहे आम्हाला? तुम्हाला सांगते, भगवंताचे खूप उपकार आहे आपल्यावरती. अहो, या भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये भगवंताने जन्माला घातलंय. मी नेहमी सांगते, ज्या भूमीमध्ये चरित्र आणि चारित्र्य नांदते ना, ती भूमी म्हणजे आपली भारत भूमी आहे. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ती भूमी म्हणजे आपली महाराष्ट्र भूमी आहे. जर कोणी तुम्हाला विचारलंच काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये, तर अभिमानाने सांगा, माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे. पण का हो महाराज, तुमचे संत काय करतात? आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव, वा, त्याचं नाव भगवंत. पण मूळ पाया संत, मूळ पाया संत आहे. म्हणून मी नेहमी सांगते हो, जगभर फिरा, भारतासारखा देश शोधून सापडणार नाही. अहो, ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. इंडिया इज द ओनली फिलॉसॉफिकल कंट्री. आपला भारत देश खूप ग्रेट आहे. भारतासारखा देश नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह शोधूनही सापडता येणार नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे होतले, शरीराचा शरीराचा दिले परब्रह्म.
जरा टाळ्या तर वाजवा हो. ज्या वेळेला कीर्तनकार एखादं गोड वाक्य बोलतो, जे वाक्य आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचतं, त्या वाक्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही टाळ्या वाजवता. मग ज्या वेळेला गायक वादक एवढं सुंदर गायन करतात, एवढं सुंदर वादन करतात, मग त्यांच्या कलेला आपण दाद का देऊ नये? त्यांच्याही कलेला दाद दिली पाहिजे. कारण माझा भगवान परमात्मा ही देण सगळ्यांना देत नाही हो. ही देण विशेष लोकांना भगवान परमात्मा देत असतो. म्हणून त्यांच्या कलेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. टाळी वाजली पाहिजे. आता खरं तर तो विषय खूप मोठा आहे. कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचे अनेक फायदे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की त्या केल्याने कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. कुठल्या गोष्टी लक्ष देऊन ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या नामसप्ताहाला केलेली मदत, एखाद्या मंदिराला दिलेली वर्गणी, वारकऱ्याला केलेला अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी आणि कीर्तनामध्ये बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. आज तुम्ही इथं जी टाळी वाजवताय ना देवाचं नाव घेऊन, त्या प्रत्येक टाळीचा हिशोब चित्रगुप्त तुमच्या पुण्याच्या डायरीत लिहितोय. म्हणून इथं जेवढं काय पुण्य कमवता येईल ना तेवढं कमवून घ्या बाबांनो. हीच ती जागा आहे पुण्य कमवण्याची. म्हणून टाळी आम्ही वाजवली पाहिजे. कीर्तनामध्ये टाळी ही वाजली पाहिजे. कारण मी असं ऐकलंय, चाय की शोभा प्याली से, असं म्हणतात बरं का. चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा फिर बजाओ एक बार ताली. वा वा वा. टाळी वाजली पाहिजे. महाराज म्हणतायत, देवाने किती गोड शरीर दिलंय ना आपल्याला. देवाने शरीर प्रदान केलंय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. हेच ते शरीर आहे आम्हाला परब्रह्माची प्राप्ती करून देणार आहे. हेच ते शरीर आहे आम्हाला मोक्ष पदाला घेऊन जाणार आहे. हेच ते शरीर आहे आम्हाला मुक्ती प्रदान करून देणार आहे. हेच ते शरीर आहे आम्हाला देवाची भेट घडवून देणार आहे. हे शरीर आहे, वाया घालवू नका. देवाने दिलंय पण किंमत कळत नाही. महाराज म्हणतात, आपल्याला सर्वांना जन्माला घालणारा माझा भगवान परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. संपूर्ण जीवाचं जीवन म्हणजे माझा भगवंत आहे. एवढंच नाही, संपूर्ण जगाचंच जीवन म्हणजे माझं भगवंत आहे. महाराज म्हणतात, न कळे जुनाट जगाचं जीवन, घातले मोहन गवळी असे. संपूर्ण जीवाला जन्माला घालणारा माझा भगवंत आहे. जगाचं जीवन म्हणजे भगवंत आहे. मग का होत आई, सगळ्यांना जन्माला घालणारा जर भगवंत आहे तर परिणामामध्ये मात्र फरक का आहे? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम सारखं का नाहीये? मनामध्ये प्रश्न येतो ना. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलचं प्रेम वेगवेगळं का आहे? उदाहरण देते बघा, कारण दृष्टांत दिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. लक्ष देऊन ऐका. पाणी आहे, पाणी पाणी सर्वांना माहिती आहे. पाणी एकच आहे, पण जर पाण्यामध्ये जर विष कालवलं तर पाणी कसं होणार आहे? विषारी होणार आहे. पाण्यामध्ये जर मिरची कालवली तर पाणी कसं होणार आहे? तिखट होणार आहे. पाण्यामध्ये जर ऊस कालवला तर पाणी कसं होणार आहे? पाणी तर एकच आहे ना, परिणामामध्ये मात्र फरक पडला. म्हणून माऊली म्हणतात, जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक, का मिरिया माझी तिखवसी गोड. अरे बाबा, पाणी एकच आहे, परिणामामध्ये मात्र फरक आहे. तसा देव एकच आहे, पण संसारी बद्ध जीवामध्ये, साधकामध्ये, संतांमध्ये मात्र फरक आहे. एखाद्या संसारामध्ये बद्ध झालेल्या जीवाला जर विचारलं ना, का रे बाबा देव कुठे आहे, तो म्हणतो ताई जगात देव नाहीये. असे कितीतरी नास्तिक आजही आपल्यामध्ये असतात.
देवाला न मानणारे. साधकाला जर विचारलं देव कुठे आहे, साधक म्हणतो देव मंदिरामध्ये आहे. पण संतांना जर विचारलं ना देव कुठे आहे, तर संत सांगतात देव सतत सर्व काळ आमच्या जवळ आहे, आमच्या बरोबर आहे. हा संतांमधला फरक आहे. एकदा एका व्यक्तीला विचारलं का रे बाबा या जगामध्ये तुझं कोण आहे, तो म्हणे ताई या जगामध्ये मी माझ्या बायकोचा आहे आणि मी माझ्या बायकोचा आणि बायको जगाशी मला काही घेणं देणं नाही. बायको माझी मी माझ्या बायकोचा. ठीक आहे. एखादा कुटुंबावरती प्रेम करणाऱ्याला विचारलं का रे बाबा कोण आहे तुझं, तो म्हणतो ताई कुटुंब माझं आहे आणि मी माझ्या कुटुंबाचं आहे. गावचा सरपंच चांगला असला तर म्हणतो गाव माझं आहे, मी माझ्या गावाचा आहे. आमदार चांगला असला तर म्हणतो तालुका माझा आहे, मी माझ्या तालुक्याचा आहे. मुख्यमंत्री चांगला असला तर म्हणतो राष्ट्र माझं आहे, मी राष्ट्राचा आहे. पंतप्रधान चांगला असला तर म्हणतो देश माझा आहे आणि मी माझ्या. पण एका वारकऱ्याला जर विचारलं ना, एका हरिभक्ताला जर विचारलं का हो दादा, वारकरी दादा सांगा या विश्वामध्ये तुमचं कोण आहे आणि तुम्ही कुणाचे, तर त्या वारकऱ्याचं उत्तर एकच, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी हीच माझी सत्य, हीच माझी माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. मी देवाचा. विसरले की काय? आता मला कळतंय तुम्ही जागे आहात, झोपलात तर नाही ना. मग प्रतिसाद देत चला. साधकाने दिलेलं उत्तर आहे, वारकऱ्याने दिलेलं उत्तर आहे, या विश्वामध्ये माझं जर कोण असेल तर तो देव माझा आहे आणि मी माझ्या देवाचा आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा विचारलंय काय नातं काय तुमचं भगवंताशी. जगद्गुरु तुकोबरायांनी फार गोड उत्तर दिलेलं आहे. तुकोबराय म्हणतात आमचं जीवन म्हणजे माशासारखं आहे म्हणे, माशासारखं. ज्या पद्धतीने पाणी हे सगळ्या जीवांना महत्वाचं आहे, वृक्ष प्राणी पशु मनुष्य सगळ्यांना पाणी महत्वाचं आहे. पण मला सांगा माणसाला किती दिवस पाणी दिलं नाही म्हणजे माणूस जगू शकतो? मला एका ठिकाणी उत्तर मिळालं होतं ताई 11 दिवस जर मनुष्याला पाणी दिलं नाही तरी मनुष्य जगू शकतो. 11 दिवस. झाडांना जर 7-8 दिवस पाणी नाही दिलं, छोटस रोपटं असलं तरी ते जगू शकतं. पशु पक्ष्यांच्या बाबतीतही तोच नियम लागू असेल. पण पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी आहे, ते जलचर प्राण्यांमध्ये जो पाणमासा आहे, पाणमासा, त्या पाणमाशाला पाण्यामधून बाहेर काढलं म्हणजे तो किती दिवस जगू शकतो? किती दिवस? 2 दिवस? तुमच्याकडचे 2 दिवस जगतात का? नाही ना. महिला मंडळ तुम्ही सांगा बरं. पाणमाशाला पाण्यापासून बाजूला काढलं तर मासा किती दिवस जगू शकतो? काही क्षणात तो मासा
तडफडून तडफडून मरून जाणार आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, इतर जे तुम्हाला जीव दिसतायत ना, या इतर जीवांमध्ये आणि आमच्या मधला फरक तोच आहे. आम्ही म्हणजे पाणमासा आहोत. आम्हाला जर भगवंताच्या नामापासून जर बाजूला केलं तर आम्ही सुद्धा तडफडून तडफडून मरून जाणार. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. तुका तैसा तुका मरी, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. महाराज म्हणतात, आमची अवस्था कशी झाली आहे? जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमणी. आम्ही जगू शकत नाही म्हणे, भगवंताच्या नामाशिवाय आम्ही जगू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, इतर जे जीव आहे ना, हे जरी भगवंताचा अंश असले, या सगळ्या जीवांचा जीव जरी भगवंत असला तरी इतर जीवांसाठी तो भगवान परमात्मा सामान्यत्वाने महत्वाचा आहे. पण आमच्यासाठी मात्र तो भगवान परमात्मा विशेषत्वाने महत्वाचा आहे. म्हणून तो देव आमचा आहे. देव आमचा, देव आमचा, देव आमचा, देव आमचा हो. देव आमचा, देव आमचा, देव आमचा, देव आमचा हो. देव आमचा, 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 देव आमचा हो. देव आमचा, देव आमचा, देव आमचा, देव आमचा हो. देव आमचा, देव आमचा, देव आमचा, देव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा हो. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे हो. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देवा मोठा जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा, जीव सकळ जीवाचा.
नातं सांगितलं बघा. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं आणि भक्ताचं नातं सांगतात. तो देव आमचा आहे म्हणे. बरं का हो तुकोबराया, तुम्ही एकदा सांगून आम्हाला कळू शकत होतं ना, देव आमचा आहे, देव आमचा, एवढं जरी म्हटलं असतं तरी कळालं असतं. पण जगद्गुरु तुकोबरायांनी इथं द्विरुक्ती वापरली आहेत. देव आमचा, देव आमचा. द्विरुक्ती कधी वापरता माहिती का? एखाद्या वेळेला समोरच्या व्यक्तीने जर आदराने सांगायचं असलं तर द्विरुक्ती वापरतात. समोरच्या व्यक्तीला जर प्रेमपूर्वक भाषेमध्ये सांगायचं असेल तर द्विरुक्ती वापरतात. आणि समोरच्या व्यक्तीला जर आग्रहा खातीर सांगायचं असेल की बाबा देव आमचा आहे, देव आमचा आहे, तेव्हा द्विरुक्ती वापरतात. जगद्गुरु तुकोबरायांनी इथे तीच द्विरुक्ती वापरली. देव आमचा आहे, देव आमचा आहे. तो जरी सगळ्या जीवांचा जीव असला तरी तो देव आमचा आहे. का महाराजांना असं म्हणावं लागतंय? कारण ज्या वेळेला आपण भगवंताशी नातं जोडतो ना, त्या वेळेला देवाशिवाय आपल्याला आपलंसं कुणीच वाटत नाही. बघा, तो भगवान परमात्मा, तो देव, त्याच्याशी जर नातं जोडायचं असेल ना तर संतांकडे बघा. काय नातं काय जोडायचं, त्या देवाशी नेमकं नातं काय जोडायचं? एकदा माझ्या संत जनाबाईला विचारलं, म्हणे का ग जना, तुझी आई कोण आहे ग, तुझे बाबा कोण आहे? माझ्या जनानी इतकं गोड उत्तर दिलं, लहान होते म्हणे मी, लहान होते, आई बापासोबत पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्येच राहिले, माईबाप निघून गेले. आज मला माझ्या आईचा पण चेहरा नाही आठवत, आज मला माझ्या बापाचा पण चेहरा नाही आठवत. पण मी नाराज नाहीये. आज जर माझी आई कोण असेल तर ऐका, आज माझी आई जर कोण असेल तर या चंद्रभागेच्या तटावरती, विटेवरती, करकटेवरती ठेवून उभा असलेला तो सावळा सुकुमार, तीच माझी आई आणि तोच माझा बाप. म्हणून तर माझी जनाबाई भगवंताला बोलावताना पंढरीची आई म्हणून चंद्रभागा
उत्तर काय दिलं माझ्या जनाबाईंनी? आई म्हणून बोलावलं. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. आई म्हटलं माझ्या जनाबाईंनी भगवंताला, देवाशी नातं जोडा. जोपर्यंत तुम्ही भगवंताशी नातं जोडत नाही तोपर्यंत देव आपला होणार नाही. देव बघतोय. जर आपण भगवंतावरती जर 1 पट प्रेम केलं तर भगवंत आपल्यावरती 10 पटीने जास्त प्रेम करतो. 10 पटीने जास्त प्रेम करतो. पण तो वाट पाहतोय कधी माझा भक्त